आता आमदारांचे जे अनेक कामं वगैरे राहिले असतील, दादांना मला सांगायचं आहे की ताबडतोब जे आहेत ना हे मंजूर करून टाका. कारण आता मंजूर केल्यानंतर जे तुम्ही मंजूर केल्यानंतर कामच होऊन ते पुढच्या निवडणुकीच्या या तुमच्या काय म्हणतात ते आचारसंहितेच्या आतमध्ये त्याचे नारळ फुटले पाहिजे, तर त्याचा फायदा होईल आपल्याला. त्याच्यात जर का लेट झालं तर काही फायदा होणार नाही. म्हणून ते जरा लवकरच करा. आता हे दुसरं आणखीन, आता एक निवडणूक झाली, परंतु याच्या पुढे हे आमचे सगळे आपले आमदार 50-54 त्याचे 2-4 इकडे तिकडे गेले, बरोबर. योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे. आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील. यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो. आणि फक्त आता तुमच्या 50च आहे, मग 50च गेले, त्याच्याला काही गाळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम. देशामध्ये परत NDAची सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये स्थापन होणार आहे, ही नक्की गोष्ट आहे आणि त्याचे आज आपण पार्ट आहोत. आता महाराष्ट्रामध्ये हे खरं आहे, भुजबळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण कमी जागा लढलो. त्याचा थोडा एक इतिहास पण आहे. दादाला, आम्हाला, भुजबळ साहेबांना पण माहीत आहे की 23 सिटिंग खासदार होते भारतीय जनता पार्टीचे, 18 सिटिंग खासदार होते शिवसेनाचे आणि त्यापैकी जे लोक इकडे तिकडे गेले त्यामध्ये बऱ्याचपैकी शिवसेनाचे उभाठाकडे जे होते ते इकडे आपले शिंदे साहेबांकडे गेले. आणि त्यामुळे जेव्हा सीटाच्या वितरण जे करायची वेळ आली आम्ही बसलो होतो. असा नाही की तुम्ही असा कोणी समजू नका की आम्ही लोकांनी काही प्रयत्न केले नाही, दादांनी प्रयत्न केले नाही, पण काही गोष्ट आपल्यालाही विचार करावा लागत असते की बाबा सिटिंग आहे तर काय करायचं, ती जागाच्याबद्दल आपण म्हणजे आता आग्रह कितपत करायचं, हे सगळ्या पार्श्वभूमीमध्ये सीटाच्या वाटप. आणि त्यामध्येही मी तुम्हाला सांगतो की साताराची जागा आपण सोडली, पण सोडल्याबरोबर आपल्याला एक खासदारकीची जागासुद्धा आपण राज्यसभेची मिळवून घेतलेली आहे. असा कोणी समजू नये की ही जागा आपण म्हणजे त्यांना असं फोकट देऊन टाकली.